नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज एक वेगळाच व्हिडिओ आहे। तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त हा शेअर करा, जेणेकरून जो मनोरुग्ण असेल बहुतेक कदाचित, कारण ती व्यक्ती बोलतही नाही आहे, त्याच्या खूप मी विनवण्या केला की तुझं नाव काय, हिंदीत बोलतोस का, कन्नडमध्ये बोलतोस का, किंवा मराठी भाषा येते, कोणती भाषा येते तुला। तो काहीच बोलत नाही, फक्त ढृंग ढृंग असं केलं त्याने। तर तो मनोरुग्णच असावा कदाचित। तर कोणाचा भाऊ किंवा कोणाचा नवरा किंवा कोणाचा मुलगा कुणी हरवला असेल, तर त्याची जर ओळख पटत असेल तर तो सध्या नाधवडे गावामध्ये, वैभववाडी तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी कोल्हापूर विजयदुर्ग रोड आहे हायवे, त्या हायवेवरती कांबळे हॉटेल स्टॉप आहे, तिथे आजच्या दिवशी तो इथे आहे। कदाचित तो उद्या दुसरीकडे पण जाईल किंवा आजही जाईल, पण हा व्हिडिओ तो जास्त लांब जायच्या आत जास्तीत जास्त लोकांपर्यंत इतका शेअर करा की जेणेकरून त्याच्या घरापर्यंत त्याला पोचायला मदत कराल तुम्ही, अशी मी आशा बाळगतो। आणि तुम्ही हा जास्तीत जास्त शेअर करा। माझ्या इथे जर तो परत असला किंवा दिसला मला, तर मी परत व्हिडिओ करीनच। पर तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्या जर गावातला, शेजारच्या गावातला असेल किंवा वाडीतला असेल, कुठचा असेल, तिथे लवकरात लवकर कमेंट करून सांगा। हा माणूस कोण आहे, तुम्ही जर ओळखत असाल तर बघा, याच्या घरापर्यंत याला पोचवा। हा नाधवडे गावामध्ये कांबळे हॉटेलच्या इथे बसलेला आहे दुपारपासून। जर तुम्हाला कोणाला याच्याबद्दल माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून याच्या घरापर्यंत याला पोचता येईल। याची एकदम परिस्थिती एकदम बिकट आहे। कुठून आलाय बाळा? कुठचं गाव तुझं? हे दादा, दादा तुझं गाव कुठचं आहे? हा दादा, दादा तुझं गाव कोणतं आहे? गावाचं नाव माहिती आहे तुला? हा, तुझं नाव काय? मानसिक स्थिती त्याची बहुतेक कदाचित ठीक नाही आहे। ढृंग ढृंग कर रहा है। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। वैभववाडी तालुक्यामध्ये सध्या हा माणूस आहे आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी मदत करा। धन्यवाद।